नमस्कार मंडळी. पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. आज मी आपल्यासमोर पुलंचे काही कोट्स घेऊन आलेलो आहे. चला तर मग ऐकूयात. पहिला कोट आहे पावसावरचा. पावसाचा आणि आठवणींचा काय संबंध असतो कोण जाणे, पण एकटा असलो आणि पाऊस पडत असला की मला वर्तमानाचा विसर पडतो. उन्हाळा चिंता जागवतो, हिवाळ्यात मनाला भविष्याबद्दल आशा वाटते आणि पावसाळा असा एका सुरात वाजायला लागला की जुनी गाणी आठवतात, जुने गंध नाकाशी घोटाळू लागतात आणि जुन्या रंगाला नवा ओलावा येतो. विसरलेले स्वर फुलून जातात, जुन्या वासांची दुनिया कुपी उघडल्यासारखी उघडते आणि विटलेले रंग नवे रूप धारण करून येतात. पुलं. शेवटी आयुष्य पुढे सरकताना काही दूर कापीत जावे लागते आणि त्या दिशेची वाट आपल्याला बंद आहे हेही ठरवावे लागते. हेच खरे. पुलं. ज्यांना जीवनात खूप काही मिळालं आहे त्यांनी ते ज्यांना मिळालं नाही त्यांना कसं मिळेल याची खंत बाळगणं म्हणजे सामाजिक बांधिलकी. पुलं. माणूस निरुत्तर झाला तरी हरकत नाही, पण निष्प्रभ झाला की संपलाच. पुलं. वडील माणसांविषयी लहानांना सर्वात अधिक प्रेम वाटते ते त्यांना ह्या वडिलांनी दिलेल्या आनंददायक आठवणींमुळे. मुलांच्या नैसर्गिक आवडीची जोपासना करणाऱ्या बापाविषयी मनात विलक्षण प्रेम असते. अशा वडिलांची आठवण वृद्धापकाळात देखील डोळ्यात पाणी आणते. पुलं.